अंदाज ॲक्सिस माय इंडियानं वर्तवलेला आहे। त्यामुळे एक मोठा विजय महायुतीला होईल असं सुद्धा वर्तवलं जात आहे। आणि आता थेट जाऊयात भारती सहस्रबुद्धे या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहे भारती। काल थोडीशी काटेकी टक्कर आपल्याला दिसत होती, पण आज मात्र ॲक्सिस माय इंडियाच्या या एक्झिट पोलनुसार महायुती एक मोठा पक्ष एक मोठा विजय मिळवेल असंच दिसतंय। काय खरं तर काल आपण साधारणपणे 9 एक्झिट पोल जे वेगवेगळ्या सर्वे एजन्सीजनी केले होते ते दाखवले होते आणि त्यात अशा पद्धतीने आपल्याला दिसत होतं की 6 जे एक्झिट पोल होते ते महायुतीला विजयी होताना दाखवत होते आणि 2 एक्झिट पोल असे होते की ज्यांनी महाविकास आघाडी पुढे आहे अशा पद्धतीची आकडेवारी त्यांची होती आणि एक असा एक्झिट पोल होता जिथे बऱ्यापैकी समसमान अशी आकडेवारी होती। मात्र आज जे 2 एक्झिट पोल आलेले आहेत, एक ॲक्सिस माय इंडियाचा आणि दुसरा टुडेज चाणक्य। खरं टुडेज चाणक्यबद्दल सगळ्याच लोकांमध्ये उत्सुकता असते, कारण गेल्या काही वर्षात टुडेज चाणक्यचा जो एक्झिट पोल आहे तो बऱ्यापैकी जो निकाल असतो त्याच्याजवळ आलेला आहे बरेचदा। त्यामुळे या दोनही एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं यश मिळतंय अशा पद्धतीने आकडेवारी दिलेली आहे। आता तू सांगितल्याप्रमाणे 178 ते 200 जागांचा अंदाज ॲक्सिस माय इंडियानी वर्तवलाय। तिथेच दुसरीकडे टुडेज चाणक्यांनी 175 प्लस मायनस अशा पद्धतीने अंदाज महायुतीसाठी वर्तवलाय। त्यामुळे कालच्या तुलनेतले आजचे हे 2 एक्झिट पोल हे पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतात आहे। माय ॲक्सिसचा जर विचार केला, ॲक्सिस माय इंडियाचा विचार केला तर त्यांनी रिजन वाईज डेटा दिलाय आणि सगळ्याच रिजन्समध्ये सगळ्याच म्हणजे अगदी विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सगळीकडेच आपल्याला महायुती पुढे आहे अशा पद्धतीचं चित्र दिसत आहे जो आजचा एक्झिट पोल आहे त्यामध्ये। अमोल हो 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 भारती, तू आपल्या सोबतच राहा। आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे की ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची मुख्यमंत्री म्हणून